आजही हजारो लोक अंधश्रद्धेत अटकलेले आहेत, पण एका संताने उभं राहून ठामपणे सांगितलं, देव अंधश्रद्धेत नाही, तो विवेकात आहे. हे शब्द आहेत नानीधामचे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज म्हणजेच केवळ एक संत नाही, ते आहेत विचारांची क्रांती घडवणारे गुरु. नानीधाम हे त्यांचे पवित्र स्थान, जिथे श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही. महाराजांनी आयुष्यभर एकच लढा दिला, अंधश्रद्धेविरुद्ध, फसव्याबाबत विरुद्ध आणि अज्ञान विरुद्ध. भूत, प्रेत, करणी, जादूटोणा या सगळ्या भीतीवर महाराजांनी एकच प्रश्न विचारला, याचा पुरावा काय? लोकांना घाबरून पैसे ओळखवणाऱ्या ढोंगी बाबांना महाराजांनी थेट व्यासपीठावर उघडं केलं. भीती दाखवणारा संत नसतो, तो व्यापारी असतो. नरेंद्राचार्य महाराज धर्म म्हणजे डोळे बंद करून मानणं नाही, तर डोळे उघडे ठेवून समजून घेणं. ते नेहमी सांगतात, देवाने तुम्हाला मेंदू दिलाय, तो वापरा. विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांचे सूत्र नाहीत, ते एकमेकांचे पूरक आहेत. हा संदेश त्यांनी घराघरात पोहोचवला. महाराज गोड बोलत नाहीत, पण जे बोलतात ते मनात घर करतं. अज्ञान हीच खरी अंधश्रद्धा आहे. देव नावावर धंदा करणाऱ्यांपासून सावध राहा. प्रश्न विचारणारा नास्तिक नसतो, तो जागरूक असतो. महाराजांचा उद्देश फक्त प्रवचन नाही, तर समाज बदलणं आहे. स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचं महत्त्व आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं हे सगळं त्यांच्या विचारांच्या केंद्रबिंदू आहे. नानीधाम म्हणजे केवळ मंदिर नाही, ते आहे विचारांचे तीर्थक्षेत्र. इथे येणारा भक्त फक्त दर्शन घेऊन जात नाही, तो एक नवीन विचार घेऊन जातो. जिथे भीती संपते तिथे विवेक सुरू होतो, आणि जिथे विवेक असतो तिथेच खरा देव असतो. हे शिकवण देणारे संत म्हणजे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, नानीधाम. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नरेंद्रनाथाय नमः.